नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांसाठी तर्पणविधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची आणलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात आणि त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पणविधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरी सुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दानधर्म करू शकता पितरांसाठी हेही शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील म्हणजे तुमचे सासरे वारलेले असतील तर त्यांची पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नाहीयेत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत आणि मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची अशी सगळी माहिती आणि तितक्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती ही मिळून जाईल. यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे. या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी ही समाप्त होणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही पाहिली जाते आणि उदय तिथीनुसार कोणतेही सण हे साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेला अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळचीच वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार देखील आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वाह व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन हे केलं जातं. यांचं एकत्रित पूजन करण्याचा शुभमुहूर्त असतो तो वेगळा असतो. तो शुभमुहूर्त मी आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे आणि या दिवशी त्या शुभमुहूर्तामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन कसं करावं, अक्षय कलश कसा भरावा, त्यासाठी साहित्य काय आहे, अक्षय कलशाचं नंतर काय करावं, त्याच्या साहित्याचं काय करावं अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ सुद्धा तो चॅनलवर अपलोड होणार आहे. तो देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा सुरू करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती मुठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती न वापरलेली एक पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतोय तर त्या वेळेला ओम पितृदेवता भोवे नमः, ओम पितृदेवता भोवे नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची नावं माहिती असतील तर त्या नावाचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा. आणि जर नावं माहिती नसतील तर मग तुमचं आडनाव, आणि आता मला माझ्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे तर मी त्यांचं नाव घेते, त्यांच्या वडिलांचंही माहीत आहे तर त्यांचं नाव घेते, या दोन्हींचं नाव घेते. जर तुम्हाला जे माहिती असतील त्यांची नावं घ्यायची किंवा आपलं आडनाव आणि यांचे जे 3 पिढ्यांपर्यंतचे जे पितृ असतील
तर त्या सर्व पितरांना नमस्कार देखील म्हणायचा. माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि तुमचं जर काही एखादं आलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना देखील करायची. आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेन. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या. माझा संसार सुखाचा होऊ द्या. घरामध्ये पैसा वगैरे सगळा व्यवस्थित टिकून राहू द्या. सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं ते प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला पितृअष्टक पठण करायचं आहे. मी पर्सनली स्वतः पितृअष्टक म्हणते. मला पितृअष्टक खूप आवडतं, मनालाही आवडतं आणि मला ते खूप खूप म्हणजे पितरांची सेवा करण्यासाठी तर मी ते म्हणतेच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळे स्तोत्र जे आहेत ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे जर तुम्ही पिंडदान आणि तर्पणविधी करू शकणार नसाल तर. आणि सेम याच पद्धतीने दिवस संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला सूर्योदय मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही, नवीन माठ आणायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई म्हटलं जातं, छोटी असते बघा, तर ती तर पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला तुमच्या पितरांचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना वगैरे म्हणजे घरी तो माठ आणायचा, त्याचं पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, पितरांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची. आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कुणी जर घेणार नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ठेवून आलात, तिथे दान केला तरी सुद्धा चालू शकतं. हे झाले पितरांच्या नावाने प्रॉपर दानधर्म. आता समजा तुम्हाला पितरांची जी पूजा आहे ती प्रॉपर करायची आहे तर तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्हीही नसतील तर कशा पद्धतीने पूजा करायची ते सांगते. समजा आता तुम्हाला सासूही नाही आणि सासरेही नाही आहेत, मग अशा वेळेला काय करायचं, दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला सुबर एखादा पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाटावरती वस्त्र अंथरून घ्यायचं, पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरा. तुम्हाला बसण्यासाठी आसन देखील घ्या. सुरुवातीला दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं. त्यावर तुम्हाला जसं बघा पाऊणशेर किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादे तांब्या भरून गहू असे टाकायचे आणि त्याच्यावर तुम्हाला एक मोठा माठ ठेवायचा आहे. इथे तुम्हाला दिसतोय बघा फोटोमध्ये, तर असा एक मोठा माठ घ्यायचा, याला केळी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावर एक छोटा माठ आहे बघा, त्याला करा असं म्हटलं जातं. आता तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाही आहेत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हींचीही पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाही आहे त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाही आहेत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाही आहेत तर मग खाली प्लेट किंवा पंत्रावळी घेतली, त्याच्यावर गहू, त्याच्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा, त्या माठामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे, तुळशीचं पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे, एखादं फूल देखील टाकायचं आहे आणि त्याच्यावर करा ठेवायची. तो करासुद्धा सेम पाण्याने भरायचा आणि त्या वस्तू टाकायच्या. आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं, बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे हे तुम्ही घरातील मोठ्या मंडळीला किंवा तुमची जी भावकीतील असेल तर त्या मंडळींना तुम्हाला विचारायचं आहे. आणि मग वरचा जो करा असतो छोटा माठ, तर त्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज आणि आंबा किंवा काशीफळ, भोपळा या व्यतिरिक्त काय ठेवलं जात असेल तर तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि हे ठेवून घ्यायचं आणि हे जे दोन्ही माठ आहेत करा आणि केळी, यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाही. ही आपण पितरांची पूजा करत आहोत आणि म्हणून करा आणि केळीवरती आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करत असताना, पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो. पण ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही याच्यावर. आणि जो कलावा धागा असतो तर त्याने 3 वेळा या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे.
3 वेळाच धागा गुंडाळायचा, कारण ही आपण पितरांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पानं म्हणजेच आंब्याचा डहाळा जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा डहाळासुद्धा या माठामध्ये किंवा या कराकेळीमध्ये ठेवायचा आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल ठेवायचा तर नका ठेवू. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी. जर सासू सासरे दोन्ही नसतील तर या पद्धतीने आपल्याला करायची आहे. आणि याचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं. या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो, आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासून बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात देखील केली जाते. तर जो तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या पितरांचे, तुमच्या सासू सासऱ्यांचे, तुमच्याकडे जर फोटो असतील तर या कराकेळीच्या मागे तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याला हार फुले सगळं अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि ही झाली आपली अगदी साधी सोपी पूजा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आघाडी द्यायची आहे. बघा, आघाडीसाठी काय करायचं, तुमच्याकडे हवन पात्र असेल तर ते घ्यायचं, किंवा मग तुम्ही कशामध्ये नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता, किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी एखादं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरीवरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं, त्याच्यावर कापूर टाकायचं आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं. आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. आणि हे जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल पूर्णावरणाचा, तर ते सगळं थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं आणि त्या सगळ्यांचा एकत्रित कुस्कारा करायचा. ते सगळं चुरून घ्यायचं आणि कुस्कारा करून घ्यायचं, किंवा एक एक घास तोडून घ्यायचा आणि त्याच्यात सगळं जे काही बनवलं आहे ते त्याला लावायचं. आणि त्या अग्नीवरती आघारी म्हणजे पितरांना आपण घास देतोय असं ते तुम्ही कालवलेलं जे आहे ते तुम्हाला त्या आघारीमध्ये, म्हणजे आघारी आपण जे हवन पात्रामध्ये पेटवलेले आहे तर त्याच्यावर तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आघारी जी आहे ती द्यायची आहे. आणि मग बाकी जे उरलेलं आहे तुम्ही गायीला खाऊ घालू शकता, किंवा तुमच्याकडे ही आघारी केली जात नसेल तर जो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर गायीला खाऊ घालू शकता. आता गाय सुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे असेल, गाय असेल तर तिथे ठेवू शकता, किंवा पशुपक्षी वगैरे खाऊ शकतील. आता मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्हीही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलू शकता आणि त्यांना जीव घालू शकता. आणि तुम्हाला जर सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा, त्यांना जीव घालायचं. तुम्हाला सासूबाई नसतील तर महिला बोलवायची, सवाशण असेल तर सवाशण, आणि मग त्यांना जीव घालायचं. तर या पद्धतीने पितरांची पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलवले आहेत मंडळी, तर त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांनाही आघारी घास दिल्यानंतर आपण घरातील जी छोटी मोठी जी मंडळी आहेत तर त्यांनी या दिवशी अन्नग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवायला सांगितले आहे त्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पितरांना घास देईपर्यंत, तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावेला देखील घास ठेवायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आता बघा, समजा तुम्हाला सासूबाई नाहीये तर याच्यातला जो काही खालचा माठ आहे ना, फक्त तो खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने, खाली पंत्रावळी, त्याच्यावरती गहू, त्याच्यावरती हा खालचा माठ ज्याला केळी म्हटलं जातं, ती सेम त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं भरायचं. आणि त्याच्यावर मग तुमच्याकडे जर खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असतील, किंवा या व्यतिरिक्त काही ठेवत असतील तर ठेवायचं. आणि सेम आता जसं सांगितली पूजा करायची करा केळीची, सेम तर त्याच पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्या सासूबाई गेल्या असतील तर एखाद्या महिलेला जेवायला वगैरे बोलवायचं, नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा, गाईला खाऊ घालायचा. आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील जी मंडळी आहेत तर ते अन्नग्रहण हे करू शकतात, किंवा ते जेवण हे करू शकतात. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे तो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे. गव्हावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धत सेम असणार. आणि मग तुम्हाला त्याची पूजा देखील करायची आहे. आता हे जे करा आणि केळी जे आहे तर याचं काय करायचं, हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांना हे पाण्याने भरलेलं तसं तुम्ही दान करू शकता, किंवा तुम्ही कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांना देखील दान करू शकता. आता कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवून येऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायला जमलं नाही तर घरातील तुळस वगैरे सोडून इतर झाडांना देखील त्यातलं पाणी टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा इतर कोणाला देत आहात तर त्यावेळेला दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने
भरलेला हा माठ दान करा किंवा केळी तुम्हाला दान करायची आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे बरं का. तर या दिवशी हा करा आणि केळी सोडून दुसरा एखादा माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचे स्मरण करून तो माठ देखील दान करायचा आहे. सुरुवातीला त्याची प्रोसेस मी सांगितलेलीच आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे दोन्ही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजाविधी करायचा आहे. आणि सासू नसेल तर केळीची पूजा करायची, सासरे नसतील तर कराची पूजा करायची, आणि सासू सासरे दोन्हीही नसतील तर केळी आणि करा या दोन्हींचीही पूजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे जे खालचे गहू आहेत ते तुम्ही दान करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता, किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. आणि जी फुले वगैरे आहेत ते सगळं निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही जो ठेवलेला आहे तो सुद्धा या करा केळीसोबत तुम्हाला दान करायचा आहे. आणि मातीची पंती दिवा वगैरे लावलेला असेल तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा सुद्धा लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता, तुमचं शेत वगैरे असेल तर मातीत दाबून देऊ शकता, किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि सुतक असेल, मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा ही करता येत नाही. बघा, आता ज्या घरामध्ये पती पत्नी वारले आहेत, मी तुम्हाला आजी आजोबांचं उदाहरण सांगते. त्यामध्ये समजा आजी अगोदर वारले आहेत, म्हणजे आजी जर सवाशण गेली असेल तर मग तुम्ही त्या केळीला कुंकू आणि हळद दोन्ही लावावे. पण आजी समजा नंतर गेली असेल तर तुम्ही त्या केळीला बुक्का लावू शकता. मात्र करा याला चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरी सुद्धा चालतो. पण समजा जे वारलेले आहेत पण ते पती पत्नी नाहीयेत, पण आपल्या घरातील ते पित्र आहेत म्हणून आपण पुजतो, तर मग जेव्हा असं असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची. ती एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण त्यांची पूजा करतो तर कळशी म्हणजे केळी हे आपण स्त्रीलिंगी म्हणून उच्चारतो, तर मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या, तर तोही त्या केळीवर ठेवला जातो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील. तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या माहितीचा दुसऱ्यांनाही उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.